काय भावा? बरं आहे ना? काय रे अमय, 2 दिवस कुठे बिझी होतास? माझा कॉल पण उचलला नाहीस तू. अरे बिझी तर असणारच ना. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती भाई. काय नाचलंय जयंतीमध्ये. अरे हे भले भले मोठे पोस्टर लावलेत महाराजांचे. काय महाराज दिसत होते यार. आणि छत्रपती एकच, आपले महाराज. मग काय, जयंती संपली, हा पुढे काय? पुढे काय, पुढच्या वर्षी नवीन जयंती, फुल जल्लोष. दरवर्षी ना आपण फक्त महाराजांना जयंतीपुरतीच आठवण काढतो, म्हणजे तशी पद्धत आहे आपली. मग काय, जयंती झाली की दुसऱ्या दिवशी चालू कुठेतरी नाक्यावर टिंगल टवाळ्या करत बसायच्या, नाहीतर मग येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत बस. म्हणजे तुला म्हणायचं की आम्ही जयंतीपुरती महाराजांना आठवतो काय? हो, तू खरा शिवभक्त आहेस ना रे? हा, मग मला सांग, छत्रपती कोणाला म्हणतात? छत्रपती छत्रपतींनाच म्हणतात. अरे तुला छत्रपती कोणाला म्हणतात हे माहित नाही आणि तू स्वतःला शिवभक्त म्हणवतोस. हा, मग ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण रयतेचा भार होता ना, त्यांना छत्रपती म्हणतात. ज्यांनी शक्तीच्या बळावर नाही तर युक्तीच्या बळावर युद्ध जिंकण्याची कला होती ना, त्यांना छत्रपती म्हणतात. आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे तुला म्हणायचं आम्ही खरे शिवभक्त नाही? हो, तू खरा शिवभक्त नाही. हा? अरे जो अन्यायाविरुद्ध लढा देतो ना, तो प्रत्येक माणूस शिवभक्त आहे. जो स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जिवंत सोडत नाही ना, तो प्रत्येक माणूस शिवभक्त आहे. अरे जो महाराजांसारखा संपूर्ण रयतेचा भार आपल्या खांद्यावरती घेतो ना, तो प्रत्येक माणूस शिवभक्त आहे. जो प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांना सही समान दर्जा देतो ना, तोच खरा शिवभक्त. आणि जो पर्यावरणाला आपलं जीवन समजतो ना, आपलं जग मानतो, तो प्रत्येक माणूस शिवभक्त आहे. अरे महाराजांनी प्रत्येकाला संधी दिली रे शिवभक्त होण्याची. आणि मला असं वाटतं, हे महाराजांचं आपल्या प्रती असणारं स्वप्न पूर्ण व्हायला हवं. होय, खरंय प्रश्न. आणि मला एक गोष्ट कळलीये की महाराजांना फक्त जयंतीपुरती सीमित न ठेवता येणारा प्रत्येक दिवस हा महाराजांच्या विचारानुसारच जगला गेला पाहिजे. आणि हाच खरा या शिवभक्ताचा त्या महाराजांना मानाचा मुजरा असेल.